राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, माझ्या ताईंनी दादांनी भरपूर अशा कमेंट केल्या, दादा वजन कमी करण्यासाठी तुमच्याकडे एखादा आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे का? सकाळी लवकर उठल्याच्या नंतर तुमचं वजन कमी होणार असं काहीच नाही. वजन कमी करण्यासाठी भरपूर असं पथ्य पाळावं लागतं. मंडळी, हे जे कडीपत्त्याचं झाड आहे ना, आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या कडीपत्त्याच्या झाडाचा भरपूर असा उल्लेख केलेला आहे. नेमकं का आपल्या स्वयंपाकामध्ये कडीपत्त्याचा वापर करतात? आपण जे अन्न खातो ना, कडीपत्त्याचे पानं आपले अन्न पचवतात, आपलं पोट साफ राहतं आणि आपलं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आपल्या शरीरात नेमकं वजन का वाढतं? आपल्या शरीरात वाढतं कोलेस्ट्रॉल, म्हणजेच आपल्या शरीरातलं वाढणारं वजन. मंडळी, काय असतं, आपल्या शरीरासाठी हे झाडं आहेत ना, अनमोल आहेत निसर्गातले. तुमचे जर पांढरे केस असतील आणि ते जर तुम्हाला काळे करायचे असतील ना, तर तुम्हाला ह्या कडीपत्त्याचा काढा नक्कीच प्यावा लागेल. तुमच्या शरीरामधील वाढतं कोलेस्ट्रॉल असेल, ते कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्या कडीपत्त्याचा काढा नक्कीच प्यावा लागेल. पोटाचा मोठा घेर असेल, पोटावर प्रचंड अशी चरबी असेल, तुमच्या पोटाचा तुम्हाला जर फॅट कमी करायचा असेल ना, तर तुम्हाला ह्या कडीपत्त्याचा काढा नक्कीच प्यावा लागेल. तुम्ही जर ह्या कडीपत्त्याचा काढा जर पिले ना, तुमची दूरदृष्टी वाढणार आहे, तुम्हाला मोतीबिंदूचा त्रास लवकर होणार नाही, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशनही देखील लवकर होणार नाही. आयुर्वेदावर, निसर्गावर तुम्ही विश्वास ठेवा. अहो मंडळी, करून तर बघा, करायला काय जातं आपलं? हे फुकटचं आहे, हे नैसर्गिक आहे. लोकांना फुकटच्या गोष्टीवर विश्वास पटत नाही. आपण जेव्हा पैसे देतो, कोणाला फी देतो ना, मग त्या पैशाचं आणि त्या व्यक्तीचं आपल्याला महत्त्व पटत असतं. पण निसर्गाने आपल्याला भरभरून असे झाडं दिलेले आहेत, पण त्या झाडाचा आपल्याला फायदा करून घेता येत नाही. तर मंडळी, बघू शकता, तुमच्या दादावर विश्वास ठेवा आणि आजच्या आजच हा उपाय सकाळी सकाळी बनवायला चालू करा. ह्या उपायाने तुमच्या पोटाची चरबी कमी होणार आहे, तुमच्या शरीरातील उष्णता दूर होणार आहे. मग तुमचं फुफ्फुस असू द्या, हृदय असू द्या, लिव्हर असू द्या, किडनी असू द्या, संपूर्ण शरीर हा कडीपत्त्याचा पाला डिटॉक्स करणार आहे, म्हणजे संपूर्ण आपलं शरीर स्वच्छ करणार आहे. पानं धुवून झाली. एका व्यक्तीसाठी तुम्ही 15 पानं घेऊ शकता. हा घेतलेला आहे मी ग्लास. एक ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे, आपल्याला ह्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे मंडळी, एक ग्लास पाणी उकळून उकळून अर्धा ग्लास बनवायचा आहे, तेव्हा आपला काढा हा तयार होईल. हा आहे अद्रकचा छोटासा तुकडा. हा तुकडा आपल्याला थोडा बारीक कुस करून ह्या काढ्यामध्ये टाकायचा आहे. बघू शकता, आपण एक ग्लास पाणी घेतलेलं होतं. ह्या काढ्याचं प्रमाण तुम्ही 1 कप किंवा 1.5 कप घेऊ शकता, जास्तीत जास्त 2 कप. मी इथं घेतलेला आहे 1 लिंबू. तुमच्याकडं मध जर असला ना, मध पण चालतो. आपल्याला ह्या काढ्यामध्ये फक्त लिंबाचे 7 ते 8 थेंब टाकून घ्यायचे आहेत. आणि तुमच्याकडे लिंबू नसलं तर मध टाका, मध नसला तर लिंबू टाका. फक्त लिंबू किंवा मध कधी टाकायचा आहे, हा काढा थंड झाल्याच्या नंतर. मंडळी, तुम्ही जर नियमितपणे ह्या काढ्याचं जर सेवन केलं ना, तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही. जर तुम्हाला 1 महिन्यात जर वजन व्यवस्थित कमी करायचं असेल तर हाच काढा आपल्याला लगातार 1 महिना प्यायचा आहे. हा काढा सकाळी सकाळी उठल्या उठल्या दात घासल्याच्या नंतर लगेच प्यायचा आहे आपल्याला. मंडळी, काढीची चव खूपच छान.